अरे श्री, असा कसा काढलायस? नीट गिरवतो पण येत नाही तुला. ताई, तुझ्यासारखं छान अक्षर मला काढता येत नाही. येईल रे, छान गिरव मग छान येईल ना. आणि बघ, हात पटापट चालव. मला खूप कामं करायच्यात. अजून आईला जेवायला वाढायचंय, पाणी पण भरलं नाहीये मी, कचरा पण काढायचाय. हा, तू हे कर, मी जाऊन येते. हा, तू स्वामींना कुठे पाहिलेस? मगापासून दिसत नाही. अहो, पण रात्री तुम्हीच होतात ना त्यांच्याजवळ. खरंच, पण केव्हा उठून गेले कळलंच नाही. कुठे गेले असतील स्वामी? आपण त्यांना नेहमीच्या ठिकाणी बघायला जाऊया. काही आवश्यकता नाहीये. आम्ही आलोत. स्वामी हे हाताला पीठ आहे. स्वामी, कुठे होतात तुम्ही? एका महत्वाच्या कामासाठी गेलो होतो. आमच्या एका लाडक्या भक्तांनी आम्हाला साथ घातली. आम्हाला जायला नको? आणि काय रे, थोडा वेळ तर गेलो होतो, मग एवढे अस्वस्थ का झालात? एरवी नेहमी तुमच्या बरोबरच असतो ना. ही कासाविषयी कशासाठी? मग चला चला, कामाला लागा. आई. गौरी, ये बाळा. दमली असशील ना? रात्रभर एकटी काम करत होतीस. हो आई, काम केलं. अगं पण दमले नाही. आणि मी एकटीच नव्हते ना, आजोबा होते माझ्या बरोबर. आजोबा? कोण आजोबा? अगं स्वामी आजोबा. अगं तूच सांगितलं होतंस ना, ही मदत लागली तर आजोबांना हाक मार, म्हणून मी हाक मारली आणि स्वामी आजोबा आले माझ्या मदतीला. अगं काय बोलतेस तू? अगं खरंच सांगतेय. स्वामी आजोबांनी माझ्याबरोबर जात्यावर पीठ दळलं आणि म्हणूनच ते पीठ दळून झालं ना. खूप चांगले स्वामी आजोबा. त्यांनी मला एक गोष्ट पण सांगितली. अगं असं कसं होईल? का नाही होणार? अगं तूच सांगितलं होतंस ना, काही मदत लागली तर स्वामी आजोबांना हाक मार, मग ते येतील. आणि आता तूच म्हणतेस की ते शक्य नाहीये. गौरी, अगं झोप लागली असेल तुला. स्वप्न पाहिलं असशील. अगं खरंच खरंच स्वामी आजोबा आलेले तिकडे. आणि तुला माहिती आहे ना, मी कधीच खोटं बोलत नाही ते. बरं जाऊ दे, मला अजून भाकऱ्या बनवायच्यात. मी जाते. हा, काहीतरी भास झाला असणार. लहान मुलांचं हे असंच असतं. खूप निरागस असतं त्यांचं मन. त्यांचं मन राखायला आपण काहीतरी सांगतो आणि ते खरंच मानू लागतात. अगं ताई, मला आंघोळ घालतेस ना? हो, थांबा, ही भाकरी होऊन दे मग घरी. हा, अगं विसरलीस का? मला पाठशाळेत जायचंय, उशीर होतोय. तोपर्यंत न्हाणी घरात जाऊन बसा. यारेच लवकर ये. हा हा. स्वामी आजोबा, कुठे आहात तुम्ही? मला दोनच हात आहेत आणि काम केवढी आहेत. भाकरी करायचे, वेणूला तयार करायचंय. कुठे आहात तुम्ही? माझ्या मदत करायला या ना, म्हणून मी तुम्हाला हाक मारतेय.
या ना माझ्या मदतीसाठी. स्वामी, काही नकोय आम्हाला. आम्हाला महत्वाचं काम आहे. आम्ही निघालो. स्वामी, अहो कुठे निघालात आपण? नाही म्हणजे आत्ताच आलात आणि भुजंगा, आम्हाला लहान मुलं अतिशय प्रिय आहेत. त्यांनी हाक मारली की आम्हाला जावंच लागतं. आता आमच्या अशाच एका छोटीला मदत करायला जायचंय आम्हाला. तिने हाक मारली, जायला हवं. ए ताई, लवकर ये ना ग. काय चाललंय विनोबाराव? ओळखलत का आम्हाला? तुम्ही कोण? आम्ही तुमचे आजोबा, स्वामी आजोबा. पण तुम्हाला तर मी कधीच पाहिलं नाही. हो. म्हणून तर आज तुम्हाला आम्ही भेटायला आलो. काय विनोबा, अंघोळ केलेली नाही? आज आम्ही तुम्हाला अंघोळ घालणार. तुम्हाला अंघोळ घालता येते? येते की. का बरं? आमच्या ताईसारखी अंघोळ घाला, म्हणजे बाबांसारखी नको. ते अंग खसा खसा चोळतात आणि त्यांचे हात सुद्धा खरखरीत आहेत. ही पण आमचे हात बघा कसे आहेत. आहेत ना मऊ मऊ लोण्यासारखे. आज आम्ही विनोबांना फुलासारखी अंघोळ घालणार. मग करायची ना अंघोळ. चला चला अंघोळीला जाऊ. बाबा, ही घ्या भाकरी. बांधूनच दिलीस ना. हो. आता शेतावर जाऊन खातो. हा. चल. गौराबाई, आमच्या विनोबांची अंघोळ झाली बरं का. आज आम्ही घातली विनोबांना अंघोळ. आजोबा, तुम्ही आला होतात का? तरीच हा चहा का बंद झाला? ताई, आजोबांनी अगदी तुझ्यासारखी मला अंघोळ घातली. आजोबा, तुम्ही किती चांगले आहात. गौराबाई, आता बोलत वेळ काढू नका. चला लवकर विनोबांची तयारी करा आणि त्याला पाठशाळेत घेऊन चला. चला चला लवकर. हो हो, पण आजोबा अजून पाणी भरायचं राहिलंय. बापरे, आता काय करायचं? तुम्ही असं करा गौराबाई, विनोबांना पाठशाळेत घेऊन चला. काय हो, आम्ही बघतो पाण्याचं काय ते. हा चालेल. चला.
अगं ए गौरी, ते फिरतेस एवढी? अगं तुझ्या घरी काय चाललं तुला माहिती नाही का? काय झालं मावशी? अगं तुझ्या आईला कळा सुरू झालेत. कळा म्हणजे काय? तुझ्या आईला बाळ होणार आहे, तिच्या पोटात दुखू लागले. हा ऐक मंगला, हे बघ, धीर धर हा, बरं वाटेल तुला. अगं स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी, तू काळजी करू नकोस. सगळं काही ठीक होईल. जरा बाबा, आईला काय होतंय? अरे काही नाही बाळा, जेव्हा बाळ जन्माला येतं ना तेव्हा आईच्या पोटामध्ये असंच दुखतं. एकदा का बाळ जन्माला आलं की मग दुखायचं थांबेल. हा स्वामी आजोबा, बाळ लवकर येऊ दे, म्हणजे आईच्या पोटात दुखण्याचं थांबेल. बेटा तू इकडे ये बघू. गौरी मला सांग, तुला भाऊ हवा की बहीण? कोणी पण चालेल. सुईनबाई, सगळं काही ठीक होईल ना? जरा अडचणच वाटते हो. बाळाला वाचवणं जरा कठीणच आहे. असं नका हो म्हणू, काही करा आणि बाळाला वाचवा. नाही, बघते मी, प्रयत्न करते. बाबा, म्हणजे बाळ देवाघरी जाणार? स्वामी आजोबा, बाळाला वाचवा. स्वामी आजोबा. गौ गौ स्वामी आजोबा, कुठे आहात तुम्ही? गावात सगळीकडे तुम्हाला शोधलं, पण कुठेच सापडले आहे. दरवेळी मी तुम्हाला हाक मारली की लगेच तुम्ही माझ्या मदतीला येता, पण आता कुठे आहात तुम्ही? आजोबा, आमच्या घरात कोणीच मोठा माणूस नाहीये, बाबांनाही आधार द्यायला कोणीच नाहीये. तुम्ही आमचे आजोबा आहात ना? आजोबा, मला माझी आई आणि तिच्या पोटातलं बाळ दोघंही हवेत. त्यांना फक्त तुम्हीच वाचवू शकता. आजोबा, या ना लवकर. आई ग, आई, आई, आई ग, आई, आई, बाबा. गौरी, बेटा कुठे गेली होतीस तू? स्वामी आजोबांना शोधायला गेले होते, पण ते सापडलेच नाही. तू स्वामींना शोधायला गेली होतीस? हो, आई आणि बाळाला वाचवा सांगायचं होतं मला. गौरी बेटा, स्वामींना काहीही सांगावं लागत नाही, न सांगताच त्यांना सगळं काही कळतं. तू काळजी करू नकोस, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. बाबा, बाबा, बाळ झालं. बाबा, बाळ झालं. अभिनंदन संतोष भाऊ. पण बाबा, बाळ वाचेल ना?
गौरी बेटा, स्वामींवर विश्वास आहे ना तुझा? मग काळजी करू नकोस, ते सगळं काही ठीक करतील. आजोबा तुम्ही इथे? गौरी, तुझ्या आईला एक छानस गोजीरवाण बाळ झालंय. तुला खेळायला एक भाऊ. आजोबा आई कशी आहे? ए वेडाबाई, तुझी आई अगदी सुखरूप आहे. म्हणजे तुम्ही इथेच होतात? अगं तू आम्हाला हाका मारून सारखी तुझ्या आईला आणि बाळाला वाचवायला सांगत होतीस ना. मग तू एवढी भक्तिभावानी निर्मळ मनाने आम्हाला हाका मारत होतीस. आम्हाला धावून यायला नको तुझ्या मदतीसाठी? आता आनंदी आहेस ना? अगं गौरी, अगं ते तुझे स्वामी आजोबा आहेत, त्यांना मिठी काय मारतेस? त्यांच्या पाया पड. नको, तिनी आम्हाला आजोबा मानलंय आणि ती आमची छोटीशी गुणाची समजूतदार नात आहे. लहान मुलं ही अतिशय निरागस निर्मळ मनाची असतात, म्हणून ईश्वरालाही ती जवळची असतात. म्हणूनच आम्हालाही गौरी अतिशय जवळची आहे. तिची जागा आमच्या पायाशी नाही, हृदयात आहे. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.